मराठीला गुजराती लॉबीचा धोका असून संपूर्ण मुंबईचं गुजरातीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध का असा सवाल फडणवीस यांनी विचारलेला आहे। मराठीला विरोध केल्यास आम्ही सहन करणार नाही। हिंदी भाषा सक्तीवरून सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिलाय। महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त खतरा, डेंजर, धोका हा कोणापासून असेल तर तो गुजराती लॉबीपासून आहे, गुजराती भाषेपासून आहे। हिंदीच्या सक्तीविरुद्ध आमचा वाद आहे। हिंदी भाषेला वाद असण्याचं कारण नाही आणि हे शैक्षणिक धोरणाच्या भागापुरतच मर्यादित आहे। पण महापालिका निवडणुकीच्या आधी त्यांना हे नवीन वाद निर्माण करायचे आहेत। कॅफे पण चालला पाहिजे ना। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही कंपल्सरी आहे, सर्वांना मराठी भाषा अनिवार्य आहे, मराठी भाषा शिकलीच पाहिजे। त्याच्यासोबत दुसरी कुठली भाषा शिकायची असेल तर ती भाषा शिकता येते। आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की हिंदीला विरोध आणि इंग्रजीला का नाही, इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध, हे कुठला विचार आहे? त्यामुळे हा मराठीला जर कोणी विरोध केला तर आम्ही सहन करणार नाही। राजसाहेबांनाही माझी विनंती आहे की या विषयाला समजून घेतलं पाहिजे, कारण राजसाहेब समजदार आहेत, ते समजुतीची भूमिका घेतात। खरं तर एखादा विषय जो एज्युकेशन पॉलिसीमध्ये आला असेल, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आला असेल की हिंदी ही त्या ठिकाणी हिंदीचाही त्या ठिकाणी समावेश असला पाहिजे आपल्या शिकण्यामध्ये, बोलण्यामध्ये, तर एका भाषेचा समावेश झाला तर काय बिघडलं? मराठी तर आपली सर्वांची भाषाच आहे, ती टॉप नंबरला असलीच पाहिजे, त्याकरता कॉम्प्रोमाइज नाही आहे। मी राजसाहेबांना स्वतः भेटील वाटल्यास आणि त्यांनाही विनंती करेल की आम्ही सर्व मराठी भाषेला पुढे घेऊन जाऊ, पण या ठिकाणी नॅशनल पॉलिसी सुद्धा आपल्याला लागू करावी लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।